कॉलेजची स्टुडंट आहे. तर आजचं हे इंटरव्ह्यू मागचं कारण असं की म्हणजे जीएसटीचा व्यावसायिकावर काय परिणाम झाले हे जाणून घ्यायचंय, त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. आणि मी तुम्हाला अशी विनंती करते की तुम्ही तुमचा परिचय. नमस्कार, मी किशोर मुरडे. मी आर्थिक नियोजन सल्लागार म्हणून काम करतोय कोपरगावमध्ये. माझ्या मागे साधारण 15 वर्षापेक्षा जास्त माझा इन्शुरन्समध्ये माझा अनुभव आहे आणि म्युच्युअल फंडचा माझा 10 वर्षापेक्षा जास्तचा अनुभव आहे. आणि आमचं स्वतःची फर्म पण होती, त्याच्यामुळे जीएसटीच्या रिलेटेड आम्ही वर्किंग पण केलेलं आहे. कैवल एंटरप्राइजेस नावाने आमची फर्म पण सध्या चालू आहे. स्टार्ट करू. तर माझा पहिला प्रश्न असा की जीएसटी लागू झाल्यावर तुमच्या व्यवसायावर किंवा पेशावर काय परिणाम झाला? ऍक्च्युअली जीएसटी जो लागू झाला आहे त्याच्यामुळे काय पहिले आपल्याकडे सर्व्हिस टॅक्स होता, एक्साइज टॅक्स होता, व्हॅट होता. तर गव्हर्नमेंटने काय केलं की हे सगळे बाकीचे टॅक्स जाऊन एक सिंगल टॅक्समध्ये आपल्याला हे केले. पण झाले काय की हा टॅक्स करता नाही ना, आता बेस कुठे आहे, कोणत्याला काय करायचं काय हे अजून ते गव्हर्नमेंटच्या पण लक्षात आलेलं नाही. काय होतं की वेगवेगळ्या याच्यासाठी वेगवेगळे त्यांनी पर्सेंटेज ठेवलेले आहेत. त्याच्यावर काय होतं की मोठे जे व्यावसायिक आहेत काही लोक त्यांना ते सहज शक्य आहे, कारण जे प्रोडक्शन करतात त्याच्यापासून रिटेलरकडे जो जातो, रिटेल करून कस्टमरकडे जातो. तर रिटेलर टू कस्टमर यांच्यामध्ये नाही, ह्या लोकांना जास्त याचा त्रास होतोय. आता छोटे छोटे व्यावसायिक आहेत, हे काय करणार आहे, त्यांच्याकडे जीएसटी नंबर नसेल तर ते परचेस करू शकत नाही. कारण लोकांकडे आहेत ना, म्हणजे जे व्यवसाय करत आहेत कॅशमध्ये कोणी असं क्रेडिटची गरज असते लोकांना, तर ज्यावेळेस पैसा द्यायची वेळ येते त्यावेळेस हे प्रत्येक वेळेस ते लोकांना त्रास नको असतो की दर महिन्यात तुम्ही रिटर्न्स फाईल करा. रिटर्न्स फाईल जर केली, मी जर फाईल केली समोरचा करतच नाही, तर त्याचं मला त्या टॅक्सचं मला बेनिफिट पण भेटत नाही. त्याच्यासाठी काय अडचणी होतात, त्यावेळेस फिगर्स असतात ते मॅच होत नाही, त्याच्यामधून म्हणजे जे रिटर्न्स भरतात ते अडकून जातं. पण त्याच्यामुळे काय मनस्ताप वाढतोय लोकांचा. बरेचसे लोक आहेत त्यापासून दूर जात आहेत किंवा जीएसटी नको म्हणतात, त्याच्यामुळे चिडचिड होती जास्त. तर दुसरा प्रश्न असा की जेव्हा तुम्ही जीएसटी रजिस्ट्रेशन करत होता तेव्हा म्हणजे कशाचं त्याचं अनुपालन करताना तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या? जीएसटी रजिस्ट्रेशनसाठी नाही, जीएसटी रजिस्ट्रेशन फास्ट होऊन गेलं एकदम सगळ्यांचं. पण त्याच्यानंतर ज्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत ना, ते काय मी ज्यावेळेस माझे जे सगळे काय मी सेल्स करतो त्याचं मला रेकॉर्ड मेंटेन करणं, ज्या गोष्टी ते ठेवल्यानंतर मी करतोय तर माझे फिगर्स मी ज्याच्या जो प्रोड्युसर ज्याच्याकडून आपण घेतोय त्यांनी आता मी रिटर्न्स भरले आणि समोरचे रिटर्न्स भरलेलेच नाही, तर मग मला त्याचं बेनिफिट भेटत नाही. तर त्याचे पैसे माझ्याकडनं जात आहेत जीएसटीचे पैसे, बरोबर आहे ना. मग ते काय होतं हे सायकलमध्ये जर अडकले तर मला प्रत्येक महिन्याला पहिले क्वार्टरली होते, हाफ इयरली त्याचे टॅक्स यायची रिटर्न्स भरायचे. आपण आता मंथली पण चालू झाले त्याचे. मग काही नंतर पण 1% मध्ये आले, 1% पण त्यांचे जो त्यांना भेटणार इन्कम त्याच्यापेक्षा पण ते जास्त जात होते. तर मग याच्यामुळे काय मी कमवणार काय, गव्हर्नमेंट टॅक्स भरणार, मग फक्त मी गव्हर्नमेंटला टॅक्स भरण्यासाठीच काम करतोय की काय. जीएसटी जास्त प्रमाणात त्याच्यात खूप वेगवेगळं. आता जस्ट आपण एक उदाहरण घ्या, फक्त एक तुम्ही साधारण एखादी मेडिक्लेम इन्शुरन्स पॉलिसी घेत आहे, बरोबर आहे. मेडिक्लेम काय घेता येईल की मला कुठेतरी एवढा मोठा खर्च पेलवत नाही, तर मी सगळे म्हणून माझ्या फॅमिलीची सिक्युरिटी करेल. तर ज्या ठिकाणी गव्हर्नमेंट सांगतंय की मला जर लोकांसाठी आम्ही सगळ्या गोष्टी करतो, त्यांना बेनिफिट देतोय, त्यांनी भरपूर योजना आणल्या, योजना त्या नका तुम्ही जाऊन ना, पण ह्याच्यावर तू 11% टॅक्स तू कमी तर करा. तो जर 4-5% आला तर प्रीमियम पण लोकांना भरणं सहज शक्य होईल आणि लोक इझिली ती पॉलिसी घेऊ शकतात. तर नेक्स्ट प्रश्न असा की लघु उद्योगांसाठी जीएसटी समजणे आणि पाळणे सोपं आहे? नाही, लघु उद्योग करणारे लोक आहे ना, बरेचसे लोक आहेत ना, म्हणजे त्याच्यासाठी एज्युकेटेड नसतात बरेच लोक. आणि आता काय झालं की त्याच्यासाठी माझा व्यवसाय मी काय माझ्या थोडक्यात माझं एखादी दुधाची जरी एजन्सी होती, दुधाची पिशवी मी रोज हे करतोय आणि एखाद्या दूध सांगा करून हे करतो, त्यांना पण मला जीएसटी द्यावं लागतं, प्रोव्हाइड करावं लागतं. आणि हे लोक काय करतात की माझ्याकडे मग त्याच्यासाठी मग हे करण्यासाठी एक मला सीए कडे जा, त्याचा खर्च वाढतोय, बरोबर. रिटर्न भरा, त्याचे खर्च वाढताय. नंतर मी तिथं बघतोय तर त्यानंतर मोठे मोठे लोकांचे मोठे कोई असतात, ते लोक त्यांचा सीए वगैरे जर भरत नसेल लवकर त्यांचे वेळेवर त्यांचे रिटर्न्स, तर मग त्यावेळेस काय होतं, मी माझं मंथली जे इन्कम, माझा छोटा पैसा असतो, माझा पैसा अडकला तर मी पुढचा व्यवसाय कालांतराने काय लोक मग त्याच्याशी कंटाळतात आणि बंद करून टाकतात व्यवसाय. स्मॉल स्केल इंडस्ट्री आणि ते काय कमी टॅक्स आकारला पाहिजे. कमी टॅक्स आकारला पाहिजे आणि ती पद्धतीनं सोपी केली पाहिजे की ती स्वतः करू शकेल.
प्रश्न असा की म्हणजे जुन्या कर प्रणालीत आणि आता जी जीएसटी जो आकारतोय त्यात काही फरक आहे? त्याच्यात फरक असा आहे की प्रत्येक वेळेस आपल्याला प्रत्येक याच्यात पहिले कसं होतं, सर्व्हिस टॅक्स होता, एक्साईज होती, प्रत्येक ठिकाणी व्हॅट टॅक्स होता, या ठिकाणी वेगवेगळे जातं. हे काय केलं त्यांनी, एक ठीक आहे एका याच्या छत्राखाली आणण्याचा प्रयत्न केलाय, पण तर टॅक्सचं प्रमाण ज्यांनी आहे ना ते कमी करून आहे ना हे सुटसुटीत केलं पाहिजे की तुम्ही जे रिटर्न्स फाईल करता हे समोर ज्यावेळेस इथून हे केलं तुम्हाला ते पण शो झालं पाहिजे समोर तुमचं पे केलं का नाही, काय केलेलं आहे. त्या डेट्स दिल्या त्यांनी, पण त्या डेट्सचे पण पुढे जातात लोक, त्याच्यात पे करत नाही. किंवा त्याच्यानंतर केलं तर ह्या महिन्याचं काय होतं, ह्या महिन्यात मी माझे रिटर्न्स भरलेले आहेत, त्यांनी पण त्या डेटच्या पहिले भरायला पाहिजे. तर समोर ते डेटच्या नंतर भेटले तर मला भेटणार जो बेनिफिट्स ह्या महिन्यात भेटत नाही. माझं एक महिना लेट होते, ती सायकल लेट होत होती, म्हणजे माझे पैसे एक 2 महिन्यांच्याकडे अडकायला लागतात. म्हणजे जुनी कर प्रणाली ही चांगली होती? नाही, नवीन चांगलीच आहे, जुन्यापेक्षा, कारण एका ठिकाणी आणली, पण त्याच्यात सुधारणा करणं गरजेचं आहे. तुम्ही स्वतः जीएसटी फाईल करता का दुसऱ्यांची मदत? नाही, मला सीए कडनं करून देतो. सीए करता? मग मी तेच सांगितलं ना, माझं बाकीचं आहे करून मला इथून वेळ काढणं, त्याच्यासाठी करणं, या सगळ्या गोष्टी मी आता सीए कडे जरी करणं, आपल्याला आता काय करायचं, सगळ्या गोष्टी जे झाल्या ऑनलाईन झाल्या, सगळ्या गोष्टी रोजची अपडेट असते ती सगळी आपण एखाद्या पेन ड्राईव्ह मध्ये घेऊन त्यांना देतो, ते पुढच्या गोष्टी ते अप्लाय करून घेतात, की जेणेकरून आपल्याला पण त्यांना माहित नाही अजून कोणत्या गोष्टी, बरं याच्यात दर 6 महिने झाले का चेंजेस झालेले असं काहीतरी, मग मागच्या आमच्या डोक्यात येतं की पुढचे चेंज झालेले असतात, मग पेनल्टी परत आपणच भरायची नाही काय झालं. तर इनपुट टॅक्स क्रेडिट जे असतं ते मिळवताना तुम्हाला काही अडचण येते? सेम ते सांगितलं ना मी आता, इनपुट टॅक्स क्रेडिटच्या गोष्टीच अशा आहेत का, जे मी जर माझे रिटर्न्स फाईल केलेले आहेत जीएसटीचे आणि मी ज्याच्याकडून माल परचेस केलाय त्यांनी जर पैसे अडकत जातात, त्यांनी जर भरलेले नसेल तर मला त्याचं बेनिफिट त्या महिन्यात भेटत नाही, किंवा माझ्या फिगर्स त्याच्या फिगर्स आहे ना मॅच झालेले नसेल, बरोबर. आता काही वेळेस काय होतं की काही लोक आता ह्या महिन्यात स्कीम आली एखादी काही गेलेली, तर त्याच्याकडून चुकून जरी द्यायची राहिली तरी याच्यात ती ऍड करायची, किंवा त्याच्या माझे फिगर मॅच होत नाही कोणत्याच, बरोबर. कारण शेवट मॅन्युअलच वर्किंग होते, कुठे काही गेलं तरी शेवट जो काही तुमचा डाटा असतो तो इनपुट करायला मॅन पॉवरच लागते, त्याशिवाय होत नाही, आणि त्याच्यात चुका होतात, ते काय बऱ्याचशा गोष्टी होत नाही, आणि त्याच्यामुळं मग रिटर्न्स भरताना त्रास होतो, तुमचं हे होत नाही, मग परत त्यासाठी पाठी मारणे गोष्टी चालू होतात. तर जीएसटी ही पॉलिसी याच्यात सरकारने काही सुधारणा केल्या पाहिजे का असं तुमचं मत? हो, जीएसटी पॉलिसीमध्ये सरकारने भरपूर सुधारणा करण्याची गरज आहे, जेणेकरून सर्वसामान्य जे व्यावसायिक आहेत त्यांना त्रास होणार नाही, आणि सर्वसामान्य जी जनता आहे त्याला पण टॅक्स भरावे लागते बऱ्याचशा गोष्टी. तुम्ही ज्या गोष्टी सांगता तुम्ही कंपल्सरी केल्या पाहिजेत, स्वतःच्या संरक्षणासाठी काही गोष्टी घेतल्या पाहिजेत, आणि त्याच्यावर तुम्ही जीएसटी 18% लावल्या, आणि ती किंमत जर एखाद्या गोष्टीची जर 20 रुपये असेल तर ती 22 रुपये होती. आता ही कमीत कमी आपण सांगितलं 24 रुपयापर्यंत जाते ती, बरोबर आहे ना. पहिले आपण हॉटेलमध्ये जेवायला जायचो, तर जेवणाचं बिल जेवढं होईल त्याच्यात आपण डिस्काउंट मागायचो, कमी करून द्या, पण हे सांगतं की याच्यावर जीएसटी 18%, काही 5%, 7%, 9%, पण 12% पर्यंत जीएसटी लावतात, बरोबर आहे ना. आता आपण दूध पितो, दुधावर जीएसटी नाही म्हणतात, पण दुधात साखर जर टाकली तर त्याच्यावर जीएसटी चालू होते, बरोबर. अशा प्रमाणे काय तर सर्वसामान्य माणसाच्या देशाला जळ बसली ती, तर ह्या गोष्टी त्यांनी जीएसटी चांगली प्रणाली आहे, पण तिचे आहे ना ते पर्सेंटेज जीएसटीचे कमी करणं खूप गरजेचं आहे. तुमचा वेळ काढून तुम्ही आम्हाला इंटरव्ह्यू दिला आणि म्हणजे एवढी माहिती सांगितली त्याबद्दल तुमचं खरंच मनापासून आभारी. धन्यवाद. तुम्ही पण माझ्याकडे आल्यात आणि तुम्हाला वाटलं मी तुम्हाला काहीतरी नॉलेज देऊ शकतो, त्याबद्दल तुमचे पण धन्यवाद. थँक्यू सर.